बाकी कोणत्याही चर्चेसाठी नसेल याची सुद्धा सर्व रसिक प्रेक्षकांनी जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघतायत, जे गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघतायत, त्यांच्यासाठी ही कळकळीची विनंती सुद्धा असेल आणि आग्रहाची सूचना सुद्धा असेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. चला मी विनंती करतो शिवशक्ती अंजरले या संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. तर मी आयोजकांना विनंती करेन की समालोचन कक्षामध्ये Hello, check. Hello, hello, check. Hello, hello, check. Hello. Hello, hello, check. Hello, check. Hello, check. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि या गावदेवी मातेसमोर नतमस्तक होऊन मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे आदगाव श्रीवर्धन जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील सेकंड मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दर्यावर्ती चषक 2024 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामधील ही फर्स्ट मॅच सेकंड मॅच आहे. मॅच ऑन होईल. दोन्ही टीम सामने सामने फाईट करतील. एका बाजूला अंजरले संघ तर दुसऱ्या बाजूला आपण फाईट करताना बावदेव ब्लास्टर्स. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर टीम. शो द गुड गेम. ओहो यावेळेस पहिल्याच बॉल वरती दंडी गुल फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. आल्या पावली माघारी परतताना फलंदाज इथे परततोय. नक्कीच हितेश पाटील आपण म्हटल्याप्रमाणे हाच तो खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व आहे ज्यांनी खूप अतूट मेहनत या स्पर्धेसाठी केली आणि 2 दिवसांची वाट पाहिली परंतु विकेट यावेळेस मात्र साथ दिली नाही आणि परतता आपल्याला पाहायला मिळतोय मैदान सोडावं लागलंय. हे नशिबाची साथ आहे. क्रिकेट आहे असा की सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला चित्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अंजरले आपला एक अवंतर खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तर अनुज सर नक्कीच आपल्याला हे सुद्धा सांगेन की आपल्या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट बघा जो जास्त मेहनत करत असतो त्याला त्याचं फळ कमी मिळत असतं. ही नैसर्गिक परिस्थिती आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. नक्कीच अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं ओहो ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र ऍक्सिडेंट घडत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही लोकल ट्रेन एकाच ट्रॅक वरती आदळले आहेत. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बॅक टू डक आउट. खऱ्या अर्थाने जर विचार केला सलगचे 2 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विजयाच्या स्वप्नावरती खरेखर उतरतोय आणि अजून विचार केला तर चांगली सुरुवात केली मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय.
टप्पा पडल्यानंतर थोडासा आखूड टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. आता मात्र डॉट बॉलची सांगता. इथे मात्र जर विचार केला थोडंसं मी तर म्हणेन जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग फटका केला, गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र आजच्या दिवसातील खणखणीत आलेला चौकार, 4 धावा, 4 रन्स. 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 धावेच्या मदतीने धाव फलकातून पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. राईट मोर द विकेट. पुनश्च एकदा आपण पाहतो बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. ते सर्रार भन्नाट वेग आहे. जेवढं काही वेगावरती स्वार असलेला गोलंदाजी करतोय की काय बॉलिंग ट्रॅक वरती. उंच पुरा असा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची शैली पाहिली तर एक सुंदर अशी शैली, अष्टपैलू खेळाडू, उंच पुरा असा खेळाडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्पाचा बॉल, यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसत असताना धावफलकातून पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने मोठी स्पर्धा आहे. दमदार असं स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 5 वर्षानंतर ही स्पर्धा आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. सलग 5 वर्ष आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने 5वं वर्ष आहे. पर्व 5वे. दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. दर्यावर्दी चषक 2024 थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ 365 दिवस संपूर्ण ही टीम वाट पाहत असते या स्पर्धेची आणि खरं अर्थाने आजचा अंतिम दिवस आहे. पुनश्च एकदा जसं स्पर्धे चॅम्पियन संघ इथे मात्र घोषित होईल त्यानंतर पासून चर्चा पुढच्या वर्षीची देखील इथे चालू होईल. कारण की तीच मजा असते, तीच स्पर्धेचं आपण पाहतो. खरं अर्थानं उत्सुकता असते प्रत्येक खेळाडूला आणि ती स्पर्धेचं इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतो इथे मात्र षटक क्रमांक 2 घेऊन आला हाताळण्यासाठी विजयला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय. धावा जो पोहोचल्यात 8 या धावसंख्येवरती. ओव्हर स्टेपिंग साठी देखील नो आहे. पंच थोडस सांगत असताना नक्कीच खऱ्या अर्थानं आम्हाला आत्ताच सूचना आली की दर्यावर्दी चषक 2024 आपण पाहतोय 5 वर्ष कंप्लीट झालेत आणि खऱ्या अर्थानं श्रीवर्धन मधील एक मोठं आपण पाहतोय स्पर्धा ज्याची ओळख आहे वर्ल्ड कप. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्रीवर्धनची वर्ल्ड कप म्हणून ज्याची ओळख आहे ते वर्ल्ड कप आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल असे नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण जे पाहिलं ग्रास देखील पाहतोय पूर्णपणे गोल मैदान. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण आहे आणि क्रीडांगणवरती खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा आहे. मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच लाजवेल सर, कारण की आपण मुंबईमध्ये देखील पाहतो मोठमोठ्या स्पर्धा मी कव्हर करत असतो तिथे देखील 30 ते 40 हजार 50 हजार बक्षीस असतं. परंतु असं आपण पाहतोय या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन खरंच वर्ल्ड कप आहे आणि या श्रीवर्धनतील एक अभिमानाची गोष्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. युट्यूब वरती देखील ही स्पर्धा कॅप्चर केली जाते, कव्हर केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रभरात या स्पर्धेची चर्चा आहे आणि आता मात्र आजचा अंतिम दिवस पाहतोय. ऑन साइडला पूल केलाय. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धाव फलकातून पोहोचलाय 11. 1 और 1 11. 11 ऑन बोर्ड. गडी मात्र गमावला गेलाय या षटका. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. 2 षटकांची सांगता होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 12 धावा. 12 धावा पण पाहिल्या तर फलकावरती लागल्यात. संस्कार 3रं षटक हाताळण्यासाठी आलंय. नक्कीच गेली 4 वर्ष अनुसार आपल्याला नक्कीच सांगू इच्छितो की गेली 4 वर्ष आणि हे 5वं वर्ष सुद्धा आम्ही सलग समालोचनासाठी इथे उपस्थित आहोत. त्यामुळे नक्कीच थोडीशी माहिती या संघाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल मला नक्कीच जी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिली ती माहिती सांगण्यात झालं तर या नियोजनाबद्दल नक्कीच 1 ते 1.5 महिना अगोदर नियोजन केलं जातं. 1 ते 1.5 महिना अगोदर स्वप्न बघितलं जातं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी या दर्यावर्दीचे सर्व सदस्य अतोनात मेहनत करत असतात आणि ही मेहनत केल्यानंतर
कधी कधी घरची बोलणी खातात तर कधी कधी मित्रांची सुद्धा बोलणी खाऊन इथेपर्यंत उपस्थित असतात. पंचांनी नो बॉल घोषित केला आहे आणि त्यानंतर सुद्धा फलंदाज बाद झालाय. फलंदाज मला वाटतं यष्टी रक्षकाचाच मला वाटतं नो बॉल पंचांनी दिलाय. 2 धावांची दंड सुद्धा दिला जातोय. कोणाला सर? बापदेव ब्लास्टरला. ओके, बापदेव ब्लास्टर या संघाला 2 धावांचा दंड सुद्धा दिला जातोय कारण पंचांनी निर्णय यष्टी रक्षकाचाच नो चेंडू पकडला होता. मला वाटतं यष्टीच्या अगोदर तो चेंडू पकडला गेला आणि त्याच्यानंतर तो नो घोषित केला आणि त्याच्यानंतर फलंदाजाचं लक्ष नसताना दुसरा फलंदाज आतमध्ये आला. त्याला 2 धावांचा दंड सुद्धा दिला गेला. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाचा फेरबदल केला जाणार नाही. मात्र जी आपण DRS घेण्याची संधी आहे अनुसार ती सुद्धा फक्त आणि फक्त पंचांना असणार आहे. खेळाडूंना कोणत्याही खेळाडूला संधी नसणार आहे. हे मात्र तेवढंच या स्पर्धेचा नियम आपल्याला नक्कीच माहिती असेल की आपण ज्या मैदानावर जातो UDRS पंचांनी फक्त पंचच पाहू शकतात. 3 पंच आपला हा निर्णय पाहतील आणि तोच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आपण ज्या मैदानावर खेळायला जातो त्या मैदानाच्या नियमानुसार आपल्याला खेळावं लागतं. कधी कधी ते नियम आपल्या मैदानाच्या विरुद्ध सुद्धा असतात. मात्र त्याच नियमाने आपल्याला खेळावं लागतं आणि खेळाडू खरंच थोडंसं अनुसार दुःख सुद्धा वाटतंय कारण ज्या खेळाडूने आतोनात परिश्रम केले, आतोनात मेहनत केली, त्या खेळाडूला फक्त आणि फक्त 3 सेकंद मैदानावर उभं राहायला मिळालं आणि ही 3 सेकंद घेऊन काढण्यासाठी या खेळाडूने आतोनात परिश्रम केले होते. मात्र पुढचा सामना त्यांच्यासाठी आहे. पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण त्यांना पाहायला मिळेल. त्यांच्या पूर्ण राग, मी तर बोलते पूर्ण भडास त्या सामन्यामध्ये पाहायला मिळावी आमच्यासाठी. कारण ज्यावेळेला या मुळगाव कोळीवाड्यामध्ये दर्यावर्दी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दर्यावर्दी चषक जसं खेळवलं जातं त्याच रकमेची मुळगाव प्रीमियर लीग सुद्धा दरवर्षी खेळवली जाते. त्यामध्ये मुळगावमधीलच खेळाडू असतात आणि त्याच्यामध्ये जे पहिलं पर्व खेळवलं गेलं त्या पहिल्या पर्वामध्ये ऑरेंज कॅप होल्डर म्हणून असेल तर तो हा खेळाडू असेल. ऑरेंज कॅप होल्डर नक्कीच ठरला होता. स्वतःचा संघाचा कर्णधार सुद्धा होता. मुळगाव प्रीमियर लीग दरवर्षी खेळवली जाते. तर पंचांचा अंतिम निर्णय अनुसार आपल्यापर्यंत आलाय. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या माध्यमातून नो पकडला जाईल. ती नो धाव मिळेल आणि 2 धावांचा दंड सुद्धा बापदेव ब्लास्टरला मिळेल. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूंच्या खेळानंतर आपण म्हणत होतो की अतोनात परिश्रम घेतल्यानंतर हे मैदान पूर्णपणे सजवून काढतात. मैदान सजवल्यानंतर सामने सुद्धा त्याच पद्धतीचे असतात. आपण रात्री सुद्धा पाहिलं असेल की सकाळी 5 वाजल्याच्या नंतर सामने संपल्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 तासाचं यांची सभा आयोजित होते. इथे सभा घेतली जाते आणि त्याच्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी जातात. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही दर्यावर्दीचा अर्थच अनुसार असा होतो की दर्यावर्दी म्हणजे जे दर्यावर राज्य करतात, जे आपल्या मासेमारीतून आपल्या नौकेतून दर्यावर राज्य करतात त्यांनाच दर्यावर्दी म्हटलं जातं. असं आम्ही कोळी दर्यावर्दी आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही कोळी आहोत आणि आम्ही दर्यावर्दी आहोत. दर्याचे राजे आम्ही आहोत. आणि त्याच्यानंतर सुद्धा इथून ज्या दिवसाची स्पर्धा आटपल्यानंतर सामने आटपल्यानंतर लगेच आपल्या बोटीवर जातात, दर्यावर राज्य करण्यासाठी जातात. तिथून आल्यानंतर पुन्हा एकदा या मैदानातच आपल्याला पाहायला दिसतात. एवढी मेहनत त्यांची आज फळाला येताना दिसते. काय यशस्वीरित्या 4 पर्व पार पाडली. 5व्या पर्वाकडे आपण का वळलोय त्याचं जिवंत उदाहरण हा दर्यावर्दीचे सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण वळतोय मॅचकडे अशी चर्चा आपली रंगत जाईल. मात्र मैदानावर झालेल्या घडामोडी आपल्यापर्यंत 3ऱ्या षटकाची सांगता होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 16 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी येत आहेत.
आता मात्र दांडीगुल. गौरव माघारी परतते. गोलंदाजाचं नाव कळेल का? महेश. खरोखरच पहिल्याच चेंडूवर गौरवला माघारी परतवते. जीवेश ज्यांच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजाचं चषक या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला प्रदान केले तोच खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळते. मात्र तो फलंदाज सुद्धा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला दाखल झालाय. मला वाटतं थंडीची चाहूल थोडीशी लागली आणि या थंडीच्या चाहूल लागल्या लागल्या मला वाटतं बापदेव ब्लास्टरच्या खेळाडूंना तंबूच्या आश्रयाला जावं लागते. तंबूचा आश्रय त्यांना थोडासा आसरा बरा वाटतं असं मला वाटते. एकही फलंदाज अजूनपर्यंत आणि बक्षिसांचा सुद्धा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि सर 3 चेंडूवर 3 चौकार जर या फलंदाजाने ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा एका अज्ञात इसमाकडून आपल्याला लाभले. आणि भावेश पालेकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं म्हणजे 1000 रुपयाचं बक्षीस 3 चेंडूवर 3 धावा बनवल्या तर. मात्र तोपर्यंत आता 3 चौकार सॉरी पण आता फक्त एकच चेंडू शिल्लक आहे. मी प्रत्येक वेळेला अनुसर म्हणतो की बक्षीस असं लावलं जातं की ते अशक्य असतं किंवा कधीतरी घडणारं असतं. बक्षीस लावायचं असेल तर एका चेंडूवर लावा आणि आता काय अनाउन्स करायची गरज नाहीये. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 धावा. म्हणजेच या गोलंदाजाने महेशने काय सुंदर षटक हाताळलं. पहिल्या चेंडूवर गडी मिळवला, दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेला, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी मिळवला, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकले. मेडन षटकाकडे वाटचाल करत होता महेश, मात्र नकुलने त्याला थांबवलं आणि शेवटच्या चेंडूवर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला आणि एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 धावांवर. 17 धावा बापदेव ब्लास्टर संघाच्या झाल्यात. दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे. अंजरले आपण सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि बापदेव ब्लास्टर आपण सुद्धा लक्ष द्यायचं आहे. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 धावांचा दंड दिला गेलाय, त्याच्यामुळे धावफलकावरती 15 धावा लागल्यात. 16 धावांची गरज अंजरले संघाला. आपल्याकडे खेळाडू कक्ष उपलब्ध आहे, आपल्याला कंपल्सरी खेळाडू कक्षामध्येच बसणे आहे, याची सुद्धा नोंद घ्यावी. आणि पुढील सत्रामध्ये या 16 धावा अंजरले संघाकडून बनवल्या जातील का? जशी गोलंदाजी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली तशीच फलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल का? किंवा आपल्या 16 धावांच्या आतमध्येच त्यांना रोखलं जाईल बापदेव ब्लास्टर संघाकडून, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत. मात्र हेच सुमधुर वाणीतून ऐकण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये वळतोय, ज्यांनी खूप मोठ्या स्पर्धा आपल्या वाणीतून गाजवल्यात आणि त्याच्यानंतर सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय असे अनुज मोरे सर यांच्याकडे. हितेश पाटील सर खऱ्या अर्थाने आपल्या विभागातील एक बुलंद आवाज आपण ऐकत होतात. आणि आता मात्र आपण पाहतोय ही चालू असलेला हा सामना, एका बाजूला बापदेव विपक्ष फाईट करत असताना अंजरले ही टीम आहे आणि या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहतो आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण की मातब्दार संघ आमने सामने फाईट करतात, आपल्याच परिसरातील दोन्ही संघ आहेत. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर अंजरले तब्बल रत्नागिरीवरून प्रवास करून आज इथे उपस्थित या स्पर्धेमागचं प्रेम आहे आणि या संपूर्ण प्रेक्षकांवरचं प्रेम हे मात्र दिसून आलंय. खऱ्या अर्थानं तब्बल बरेच किलोमीटर पार करून ट्रॅव्हल करून प्रवास करून आज आपल्या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आता मात्र 16 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. नक्कीच खऱ्या अर्थानं आम्हाला सांगतात की या मैदानाचं नाव आपण ऐकतोय गांधी मैदान, हे खूप प्रसिद्ध आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत असलेले मैदान आपण पाहतोय गोल मैदान. खऱ्या अर्थानं बरेच आपण पाहतोय वर्षांचा अनुभव या क्रीडानगरीमध्ये प्रत्येक खेळाडूला आहे आणि तब्बल 20 ते 25 वर्ष अगोदर ओव्हरआर्मच्या स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये नक्कीच पाहायला मिळत होते. आणि परंतु आपण पाहतोय आता मात्र अंडरआर्म क्रिकेट ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आयोजन केलंय. कारण की क्रिकेट आहे, अंडरआर्म असो ओव्हरआर्म असो, ते क्रिकेट हे क्रिकेट आहे आणि तेच आनंद घेत असताना सर्व प्रेक्षक देखील इथे जमलेले आहेत. तमाम प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला अंकुश तेसरा गोलंदाजी ऑफ साईडच्या दिशेने एक धाव मिळेल. धावांचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 1 या अंकावरती. धावांचा श्रीगणेश होत असताना अंजरले टीमचं आपल्याला पाहायला मिळतोय 1 ऑन बोर्ड.
राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय. चुकी करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 2 ऑन बोर्ड. हो स्लोवर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. कमी धावा आहेत परंतु जर विचार केला तर बापदेव हे संघ कुठे छोट आहे हे देखील नाव खूप मोठं आहे. बापदेव ब्लास्टर्स हा संघ मात्र खेळतोय आणि खऱ्या अर्थानं कमी धावा आहेत परंतु मॅच मोठी आहे. ओहो डान्सिंग फटका खेळायचा होता. चुकी घडली. चुकीचं रूपांतर झालंय. 4 धावांवरती आलेला हा खणखणीत चौकार. 4. आता मात्र समीकरण बदलतंय. धावा जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. 10 ऑन अजूनही गरज आहे, आवश्यकता आहे 10 धावांची. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय हो लेग साईडच्या दिशेने फटका सजवला आहे. एक धाव ते मात्र एकवडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थाने गोलंदाज हे नक्कीच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जो लेग साईडच्या दिशेने आपण पाहतोय मिड ऑनच्या राईट साईडला एक्झॅक्ट आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे गणेश धरणकर. धनेश धरणकर हे नाव खूप मोठं आहे. खऱ्या अर्थानं धनेशचा जर विचार केला पूर्ण जी टेक्निकल टीम असेल जिथे आपण पाहतोय अंपायर्स असतील धावा जाऊन पोहोचल्यात 8 ऑन बोर्ड. अजूनही 8 धावांची आवश्यकता. यस नक्कीच आपण म्हणत होतो की धनेशच्या बद्दल खऱ्या अर्थाने चर्चा जो गोलंदाजीसाठी आलाय आणि खऱ्या अर्थाने जे 3 दिवस जिने अतूट मेहनत केली आहे स्पर्धेच्या मागे. कारण की पडद्यामागचं काम मात्र केलंय. संपूर्ण टीम असेल आपली समालोचन कक्ष असेल स्कोरिंग बोर्ड असेल तदनंतर आपण पाहतोय लाईव्हच्या दिशेने जे कॅमेरामॅन असतील ऑफिशियल टेक्निशियन असतील डीजे मास्टर असतील संपूर्ण ज्याच्या मागचं खऱ्या अर्थाने जो पडद्यामागचा जो हिरो आहे तो नक्कीच धनेश आहे. पूर्णपणे सांभाळ केला या टीमचा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं नक्कीच काम संपूर्ण या स्पर्धेमध्ये वाटलं गेलेलं आहे. नक्कीच मला तर वाटतं कारण की ही स्पर्धा खूप मोठी आहे. प्रत्येकाला आपापलं काम इथे मात्र सोपवलं गेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या कामावरती खऱ्या अर्थानं उतरून आलेले हे आपण पाहतोय संपूर्ण टीम आहे. धावांचा जर विचार केला धावा आपल्याला पाहायला मिळतात 11 धावा दुहेरी अंकामध्ये धाव फलक 11 ऑन बोर्ड. 1 और 1 11. फक्त आणि फक्त 5 धावांची अजूनही आवश्यकता. विजयाच्या मार्गावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पूल केलाय. इथे मात्र आपण पाहतोय कॅप्सन सिलेक्शन 4 धावा इथे एकवडल्या गेल्यात. पूर्णपणे ही मॅच एका बाजूला झुकली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता 1 धाव आता गरजेची आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयाच्या उंबरठ्यावरती अंजरले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस इथे मात्र विजयाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धाव्यांनी इथे मात्र मॅच फिनिश केली आहे आणि सामना जिंकलाय अंजरला या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम बापदेव ब्लास्टर्स. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन फाईट पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये हा संघ पुनश्च एकदा कारण की दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय आणि एका अर्थाने लीग स्टेजेस मॅच आपल्याला पाहायला मिळतील. टॉस साठी इट्स नेक्स्ट मॅच किंग कोरी भरत कोल आणि त्या समोर फाईट करेल अंजरले. यस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये यायचंय विनंती असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे महेश. मॅन ऑफ द मॅच तर महेश आपण या नक्कीच विनंती असेल. खऱ्या अर्थाने अष्टपैलू अशी कामगिरी केली महेशने आणि या मॅचच्या या खऱ्या अर्थानं दुसऱ्या मॅचचा मॅचचा मानकरी ठरलाय. नक्कीच सन्मान्य आपण पाहतोय नीलकंठ पालेकर साहेब आपल्याला विनंती असेल की आपले शुभाचे मारुती मॅचचा किताब महेशला द्यायचा आहे. एकवीरा डेकोरेटर्स मंडप डेकोरेटर्सचे प्रॉपरायटर आहेत जे आपण खऱ्या अर्थाने सजवण्याचं काम केलंय ते आपण पाहतोय. सन्मान्य नीलकंठजी पालेकर साहेब आपल्याला विनंती असेल की आपण या आपल्या शुभाचे त्याला मात्र मेडल देण्यात येईल. सुवर्ण पदक आपण पाहतोय. महेश चला आपण यायचंय व्यासपीठावरती यायचंय. टॉस का बॉस मध्ये नीलकंठ पालेकर साहेब याचे शुभाचे तिथे मात्र मेडल त्यांना मात्र सुपूर्द करतील सन्मानित करतील. त्या खेळाडूला उत्कृष्ट खेळाडू उभरता सितारा बराच लांबून हा संघ मात्र उपस्थित झालाय आणि या संघामधील हा एक खेळाडू महेश आपण पाहतोय मॅचचा मानकरी ठरलाय. जोरदार टाळ्या त्यासाठी देखील. वेल प्लेड महेश. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट. येस आणि टॉस साठी कॅप्टनला पाठवा लगेचच अंजरली टीम टॉस साठी पाठवा आणि त्याचप्रमाणे
भरत कोल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित यायचा वेळ घेऊ नका. किंग कोळी भरत कोल. यस कॅप्टन आपण यायचं त्वरित आणि त्याचप्रमाणे अंजरली टीम आपला कॅप्टन देखील पाठवा. आणि खेळताना आपण पाहतोय समालोचक आहेत रोमेश वागे. हे नाव देखील खूप प्रसिद्ध आहे या विभागातील एक गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं समालोचन केले गेले 2 दिवस देखील या स्पर्धेमध्ये. नक्कीच आज मात्र इन ऍक्शन मध्ये मैदानात नक्कीच दिसतील. खऱ्या अर्थाने चांगली मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी कारण की आमचे समालोचक मित्र तिथे मात्र उपस्थित असतील. नाणेफेकी जिंकली अंजरले टीमने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केलाय इन्व्हाइट केलंय किंग कोहली भरत कोहली या संघाला बॅटिंगसाठी. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं एक चुरशीची लढत आहे कारण की बऱ्याच लांबून बऱ्याच डोंगर पार करून आज मात्र उपस्थित आहेत अंजरली टीम. आणि जशीच मॅचला होईल सुरुवात आजच्या दिवसातील तिसरी मॅच पाहायला मिळेल आणि नक्कीच जशीच मॅचला सुरुवात होईल या ऐकूया आपल्याच विभागातील एक गोड आवाज बुलंद आवाज हितेश पाटील सरांना. धन्यवाद. ओव्हर टू यू हितेश सर. चला तर आपण वळतोय या पहिल्या क्वालिफायर सामन्याकडे. आपला पहिला ग्रुप चालू आहे आणि पहिला क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय शिवशक्ती अंजरले विरुद्ध किंग कोहली भरत कोल. चला आपल्याला कंपल्सरी खेळाडू कक्षामध्येच बसणे आहे. फलंदाजी संघ